नमस्कार सर. मी तुम्हाला क्वेश्चन विचारते, त्याचे उत्तर द्या. सर, हो. आपल्या आईसाठी तुम्ही ना गेल्या 1 महिन्यापूर्वी स्पिरुलिना घेतलं होतं. कस काय तुमच्या आईची तब्येत? कशासाठी घेतलं होतं आणि ते तुम्ही? अहो, तुमचं जे औषध आहे ना, एक नंबर औषध आहे. आणि आमच्या आईला 40 वर्षापासून गोळ्या औषध चालू होते. बर. पण आहे ना, ज्यासाठी आम्ही औषध मागवलं होतं ते तर चांगलं झालं, पण जे दुसरी बिमारी होती ते पण चांगली झाली. एवढं भारी औषध तुमचं वाटलं मला. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे आहे ना, 50 वय आहे माझ्या आईचं चालू आता, तर ह्या वयामध्ये तिचं औषध तुमच्या एवढा फरक पडला तिला. बर बर. तुमच्या आईला म्हणजे ह्याची दम्याचा आम्हाला खुशी त्रास होता वाटते. ना? दम्याचा दम्याचा त्रास होता, तो झाला चांगला. पण जे कोड होते ना अंगावर फुटलेली, ते पण चांगले होत आले. कोड पण चांगली होत आलेली. हा, वा कोड वा, पण, खरंच. नाकातून होटातून जे पांढरे डाग पडलेले होते ते पण चांगले होत आले. अरे वा वा वा, थँक्यू. तुम्ही आम्हाला सांगितलं. आमच्या औषधाबद्दल आम्हाला पण माहिती नव्हतं की कोड नीट होतो. खरंच धन्यवाद सांगितल्याबद्दल. आणि आभारी आहे तुम्ही आमचं गोळ्यांचं आम्हाला आभारी म्हणजे तुम्ही आम्ही तुमच्या आभारी आहे. तुम्ही आमच्यासाठी एवढं औषध चांगलं बनवून दिलेत. कारण आमच्या आईला आम्ही वाटलं पण नव्हतं की कोडची बिमारी चांगली होईल म्हणून. त्यामुळे तर झालीच म्हणा, पण कोड होईल चांगली म्हणून होईल आम्हाला माहिती नव्हतं. कारण इतके पेशंट बघितले आम्ही रस्त्यात फिरतेत, सगळे पांढरे शिपडून फिरतेत. तर आम्ही अपेक्षा ठेवलं नव्हतं की आमच्या आईला चांगलं होईल म्हणून. आम्हाला वाटलं पण नव्हतं की तुमच्या औषधामुळे ते डाग भरून येतील म्हणून. बर बर. येणार सर, सगळंच क्लिअर होणार. आता तुमच्या आईला 50 वर्ष चालू आहे. किती दिवसापासून डाग होते त्यांना ते? डाग हेच ना, 30 वर्षापासून डाग चालू होते. बापरे. हा, हळूहळू म्हणजे तिथे आहे ना, फक्त सुरुवात झाली ती डोक्यामधून ते 5% यायला, तर होटावर, नाकावर, हातावर सगळे चालू होते. ते आता जिथून सुरुवात झाली तिथून मिळत आले. आता फक्त हातावरचे राहिले, होटाचे, डोक्याचे, तोंडावरचे सगळे कमी झाले. 1 महिन्यामध्ये एवढा फरक पडलाय एक सर? महिन्यामध्ये खरं काय सांगतोय मी. सांगताय सर? खरंच आम्हाला मुलाखत घ्यावं लागेल मग तुमच्या आईची येऊन. मुलाखत म्हणजे आहे ना, मी आता मुंबईला आहे, गावाकडे गेलो, वाटलं तुम्हाला फोटा पाठवतो. आणि तिच्या जुन्या पण फोटा घरी काढून ठेवलेल्या, त्याच्या पण फोटा पाठवतो. वा वा, एवढं भारी खूपच भारी छान होईल. खूप खूप आम्हाला हेल्प भेटल. तुम्ही ना घरी आल्याच्या नंतर पहिले फोटो ना, आता जे बरं झाले त्याचे पण फोटो पाठवा. आणि तुम्ही तुमचे थोडेसे शुगर तुमची बाउंड्रीवर होती म्हणून तुम्ही पण घेतले होते ना? हा, मी पण घेतलोय. पण शुगरची गोळी मी 8 दिवसात घेत होतो, नॉर्मल होती. पण गोळी मी आता कंटिन्यू बंदच केलेली आहे. तुमचं औषध चालू असतं त्याला, तर मला जाणवत पण नाही कमजोरी काय आहे काय नाही ते. अरे वा गोळ्या वा, बंद थँक्यू. केल्यापासून म्हणजे औषध चांगलं आहे तुमचं. आणि मला मस्त वाटलं ते औषध. आता पण तुम्हाला पण परत हवंय, कोणासाठी बोलले? माझ्या मित्रासाठी पाहिजे. ते आता मी गोळ्या खातो ना, त्यानं बघितला, तर सांगितलं मी असंच. तो पण म्हणते मला मागव म्हणून. पहिल्या सुट्ट्याचा विचार त्या मुलीसाठी मागवायचा होता, पण ते जन्मताच बिमार असल्यामुळे ते कॅन्सल केलं. आता ह्याच्यासाठी मागवतोय मी. बर बर बर. पण मला असं वाटतं की थोडं आपण त्या बाळाला पण ट्राय मारून बघावं. तिचं वय छोटे आहे, जर शरीरामध्ये जर